हस्तिनापूरच्या राजमहालात बसलेल्या धृतराष्ट्राला संजय कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर काय चाललं आहे याची माहिती देतोय. धृतराष्ट्राचा आनंद द्विगुणित होतोय, कारण कर्ण आपल्या पराक्रमाची शर्थ दाखवून पांडवाच्या सैन्याला पराभूत करतोय. अगदी युधिष्ठिराला देखील जेरीला आणलंय, बाकी पांडवांना देखील जेरीला आणलंय. आणि अशा वेळी या कौतुकामध्ये धृतराष्ट्र मग्न असतानाच संजय अचानक सांगतोय, महाराज काहीतरी गडबड होते आहे. कर्णाच्या रथाचा चाक जमिनीत घुसला आहे. धृतराष्ट्राच्याही मनामध्ये थोड्या वेळासाठी भयाचं वातावरण निर्माण होतं आणि तो संजयाला म्हणतो, संजया, युद्धभूमीवर नेमकं काय चाललंय ते मला कळव, सांग, लगेच सांग, नीट बघ. तेव्हा संजय सांगू लागतो, कर्णाच्या रथाचा चाक जमिनीमध्ये घुसला आहे आणि कर्ण क्षणभर अवाक झालाय. कर्णाच्या अवाक होण्याचं कारण काय? रथाचा चाक जमिनीत घुसला आणि कर्णाचं अर्ध धैर्य का गळालंय? अनेक कथा सांगितल्या जातात, अनेक कथा. आणि या कथाच्या पैकीचीच एक कथा म्हणजे कर्ण जेव्हा रस्त्याने चालला होता तेव्हा रस्त्यावर एक मुलगी रडत बसलेली होती. तिचं तूप, तिच्या भांड्यातलं तूप जमिनीवर सांडलेलं होतं आणि ती आता आपल्याला बोल बसतील म्हणून रडत होती. कर्णाने त्या मुलीच्या सांडलेल्या तुपाकडं, जमिनीवर पडलेल्या तुपाकडं बघितलं आणि त्याने सगळी माती गोळा केली आणि त्या मातीतून पिळून पिळून तिचं तूप गोळा करायला सुरुवात केली. भांड्यामध्ये एका कपड्यात टाकलं आणि पिळलं. मुलगी खुश होत होती, पण ज्या धरणीचा हा अधिकार होता ती मात्र नाराज होत होती. त्याच धरणीचा शाप मिळाला अशी एक लोककथा सांगितली जाते की तू माझं अन्न काढून घेतलंय, याच धरतीत तुझ्या रथाचा चाक घुसेल आणि त्यातच तुझा मृत्यू होईल. कर्णाला लोककथेतला शाप किती खरा किती खोटा माहित नाही, पण कर्णाला हा शाप आठवला आणि कर्णाचं मन थोडंसं घाबरलंय. एवढा एकमेव शाप होता का कर्णाला मिळालेला? एवढा एकमेव शाप होता का? नाही, अजून काही शाप मिळालेले होते. गुरुग्रही विद्येला जाताना, विद्या घ्यायला जाताना, म्हणजे कोणी म्हणेल पुन्हा अजून की कसं काय गुरुनी कुळ गोत्र विचारायचं काय कारण? आजही आपल्याकडे शाळेत प्रवेश घेताना मुलाचं नाव, वडिलाचं नाव, आडनाव, जात, पोटजात, धर्म या गोष्टी विचारल्या जातात. आजही शाळा सोडल्याच्या दाखल्यावर, निर्गम उतार्यावर त्याची नोंद असते. आणि अपेक्षित असं असतं की मुलाचा शाळेत प्रवेश होताना त्यानं खरीखुरी माहिती द्यावी. आताचा प्रयोग लागू करायचा आहे की नाही माहित नाही, पण त्यावेळी मात्र गुरुग्रही आल्यावर तू कोणाचा मुलगा आहेस, काय आहेस हे सांगणं आवश्यक असतं. कर्ण धनुष्यबाणाची विद्या मिळवण्यासाठी परशुरामांच्याकडे गेला आहे आणि परशुरामांचा काही क्षत्रियांवरचा राग, आता जरा मी नीट थांबतोय थोडंसं, कारण पुन्हा सुरू होतं, मध्ये काही कमेंट आल्या होत्या यात जातीयवादाचा वास दिसतोय वगैरे वगैरे. अगदी खुलासेवार सांगतो, परशुरामांचा पूर्ण क्षत्रियावर राग नव्हता. म्हणजे ते निक्षत्रिय केरी वगैरे या कथा अगदी मला भंपकगिरीच्या वाटतात. पण सहस्त्रबाहू अर्जुनाने परशुरामांच्या आई वडिलांचा केलेला अपमान आणि त्यांची चोरून नेलेली गाय, लुटून चोरून कसंही मर्जी शिवाय नेलेली गाय, हा परशुरामाच्या सहस्त्रबाहूंच्या वरच्या रागाचं कारण होता. आणि त्याच्याकडच्या 21 योद्ध्यांना परशुरामांनी मारलेलं होतं. आता ही कथा ज्यांना ज्यांना ठाऊक आहे त्यांना त्यांना असं वाटायचं की परशुरामांचा क्षत्रियावरती राग आहे. त्यामुळं कर्णाने खोटच सांगितलं की मी ब्राह्मणपुत्र आहे. आणि कर्ण परशुरामांच्याकडं शिकायला आला. बरं, एके दिवशी थकलेल्या परशुरामांनी कर्णाच्या मांडीवर डोकं ठेवून ते झोपले आणि त्याच वेळी एक भुंगा परशुरामांच्या मांडीला चावू लागला. माफ करा, कर्णाच्या मांडीला चावू लागला.
आता मांडीवर गुरुचं डोकं आणि भुंगा चावतोय, तर मांडी हलवली तर गुरुजी जागे होतील या भयातून त्याने काही सांगितलंच नाही. परशुराम थोड्या वेळाने उठले आणि त्याने बघितलं की त्याची मांडी रक्तबंबाळ झालेली आहे. ते म्हणाले, अरे कसं काय, तुम्हाला भुंगा येऊन चावून गेला, तुमची झोप मोडेल म्हणून मी काही बोललो नाही. तेव्हा परशुराम म्हणाले, अरे वेदना सहन करण्याची शक्ती ब्राह्मणांच्या मध्ये नसते. जेव्हा वेदना सहन करू शकतोस तेव्हा तू ब्राह्मण नक्कीच नाहीस. तेव्हा परशुरामाने आपली खरी ओळख सांगितली आणि गुरुजी चिडले. ते म्हणाले, तू खोटं बोलून विद्या मिळवण्याचं कारण नव्हतं. त्यामुळं आता मी तुला दिलेली विद्या तुझ्या प्रसंगात तुला आठवणार नाही, हे लक्षात ठेव. त्याचं विस्मरण होईल. अंतिम प्रसंगात ज्यावेळी तुला गरज आहे त्यावेळी त्याचं विस्मरण होईल. इतर वेळी तू वापरू शकशील. परशुरामांना याचं दुःखही वाटलं होतं शाप दिल्याचं, म्हणून त्याला आपला एक प्रिय धनुष्य सुद्धा कर्णाला दिलेला होता. कर्णाला या सगळ्या गोष्टी आठवू लागलेल्या आहेत. चाक जमिनीत घुसलंय आणि कर्णाला आता जाणीव झाली आहे की आपला मृत्यू जवळ आहे. आणखी एक कथा सांगितली जाते कर्णाच्या या सगळ्या गोष्टीमागची. ती कथा म्हणजे कर्ण असाच मृगईला निघालेला असताना त्याला शब्दभेदी बाणाची कला अवगत होती. म्हणजे कुठेतरी आवाज आलाय जी अर्जुनाच्याकडे होती आणि त्या आवाजाच्या दिशेने बाण मारला की बरोबर त्या आवाजाला लक्ष साधेल आणि जिथे कुठे तो आवाज आहे ते लक्ष साधलं जाईल. एका पानवठ्यावर सवत्स गाय पाणी प्यायला आलेली होती आणि दूर असलेल्या कर्णानं असं समजलं, म्हणजे माझी गडबड होत असेल कर्णाची आणि परशुराम या नावामध्ये शब्दांची उच्चारण्यात, तर जरा समजून घ्या. कर्णाला हे जाणवलं की काहीतरी श्वापद तिकडे आलाय, म्हणून त्यानं आपला बाण चालवला आणि दुर्दैवाने ती पाणी पिणारी गाय असल्यामुळे त्या गायीला तो बाण लागला आणि गाय मारल्याचा एक शाप कर्णाला मिळाला. तुलाही असाच बेसावध क्षणी कोणीतरी मारेल असा शाप त्याला मिळालेला होता. म्हणून कर्णाच्या मनामध्ये आता चलबिचल सुरू झाली आहे. एक शाप तर खरा ठरलाय, चाक जमिनीत रुतलंय आणि हे चाक आता माझ्या मृत्यूचं कारण ठरू शकेल का अशी भीती आता कर्णाला वाटू लागलेली. एक एक गोष्टी डोळ्यासमोर येऊ लागल्यात. म्हणून कर्णाचा चेहरा जरासा बदललाय. कर्ण युद्धभूमीवर आहे, तो वीर आहे आणि तो लढायला जातोय. त्यामुळं आपल्या मनात आलेल्या भावनांना तो आपल्या चेहऱ्यावर दिसू देत नाहीये. त्याचं लढणं चालूच आहे, अगदी ताकद लावून लढणं चालू आहे. पण अचानक रथाचं चाक खाली गेलेलं होतं. त्यानं विचार केला, आपल्याच बाणामुळे असाच अर्जुनाचा रथ सुद्धा खाली झुकलेला होता, असाच खाली झुकलेला होता. त्यामुळं आपण एक वार केला होता तसा आपल्यासोबत एक प्रसंग झालाय, आपला तर जमिनीत धसलाय. त्यामुळे ते काही वेगळं फार नाहीये. त्यामुळं कर्ण आपल्या मनात आलेल्या नकारात्मक विचारांना दूर सारून पुढे काही करता येतंय का याचा प्रयत्न करतोय आणि त्याच प्रयत्नाचा भाग म्हणून आपल्या सारथी शल्याला तो एक सूचना करतोय. त्यावर शल्याचं उत्तर देखील मजेशीर आहे. ते काय आहे ते बघूया पुढच्या भागामध्ये.